हां हा भोज डॅम. ह्या भोज डॅम बद्दल काय माहित आहे? मी आताच इकडे बदली करून आलेलो आहे. हां आताच बदली झाली. तर मला एक सांगा, एक तर तुम्ही लोकांनी ड्रेस पण घातलं नाहीये. तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे असून ड्रेस घालत नाही का कोणी? घालतो म्हणजे पिल्ला वगैरे जाऊन कारवा. नाही, पण ड्रेस तर घालावाच लागतो है ना. तर ड्रेस असायला हवा. म्हणून तिच्या पण दिसलं नाही, तुमचं पण दिसलं नाही, कोणाचाही ड्रेस दिसला नाही मला. ॲटलिस्ट ड्रेसमध्ये तर असायला हवं. हां, तर ह्या भोज डॅम बद्दल काही माहीत नाही आहे. आपल्या इथे आहे काही फॉरेस्ट लँड. हां, ही पूर्ण आपल्याकडचा आहे. हां, कारण इथे दिसत आहेत मार्किंग. अच्छा, तर हा पूर्ण आपला फॉरेस्टचा रिजन. मग फॉरेस्टमध्ये मग इथे पण आपल्याला तसं सीसीटी सारखा करता येईल, बरोबर? कारण ही मग ह्याला सपोर्ट करणार. हां हां, बेस्ट आहे ना. मग तुम्ही का नाही करू शकत? का नाही केलं किंवा का नाही करू शकत? तुम्ही कधीपासून आहे इथे? हां, तुमच्याकडे काय आहे? हां, आजच आली नवीन. अरे पण पहिल्या दिवशी ड्रेस नको घालायला? आपण ड्युटीवर असताना ड्रेस नको घालायला? लाज वाटते का आपल्याला आपल्या ड्रेसचा? तर ठीक आहे, आता इथे पण दिसतंय मार्किंग, तिथे पण दिसतंय मार्किंग. याचा अर्थ काय आणि त्याचा अर्थ काय? हे डिमार्केशन आहे शेवटचं आमच्या बाउंड्रीचं. हां, बाउंड्री तर ठीक आहे, ते तर असं लाईन आहे, ठीक आहे ना, डिमार्केशन. मग हा मधला इथे जो आहे ते इकडे लाईन आली असेल मॅडम. हां, म्हणजे ही अशी. बाउंड्री. अच्छा, ओके. बाहेर आउटर हां बाउंड्री हां. तो आता हा जो सर्वे नंबर किती आहे? काढा काढा काढा, लावा तुमचा KML लावा आणि बघा कुठला सर्वे नंबर काय आहे. हां, आता ज्यांच्याकडे ही जागा आहे, जसं तुझ्याकडे हा ड्युटी दिलाय ना, किती दिवस झालाय? किती दुसरे दादा करताय. कुठला दादा? वेगळा आहे हा, बीट वेगळा आहे. हा, पण असेल तरी तुम्हाला सर्वे नंबर वगैरे माहीतच असतो ना. तुम्ही आरो ना त्यांच्यासाठी? आरो तुम्ही कोण आहे? आरो हा, तर त्यांच्याकडनं जरा फाइंड आउट करा. आज या निमित्ताने तुम्ही आले तरी बघितलं तरी माझ्यामुळे तुम्हाला एवढा तरी दिसलं की हा आपल्याकडे इथे सीसीटी करण्यासारखा योग्य आहे आणि खूपच म्हणजे आरामात होऊ शकते. हा, जेणेकरून ह्याला पाणीला सपोर्ट मिळेल इथे सप्लायला. हा, तर हा जो भोजचा जो पाणी आहे हा पुढे जाऊन कुठे जाऊन हे होते, हा इथून असं करून हा. हा, ए बाळा इकडे ये जरा. हॅलो बाळा इकडे या. कारण हे गावातलंच तू म्हणून तू तरी काही सांगू शकणार. हाँ, मंदिर जा रहे हो? कौन सा मंदिर है? हाँ, कोंडेश्वर जी का. अच्छा, नहीं हम ये सोच रहे थे ये जो नदी है, ये भोज डैम जो है, ये नदी कहाँ से उगम हो गई, कहाँ की तरफ जा रही है, उसके लिए पता नहीं है. तो कोंडेश्वर ऊपर है क्या? चलो तो हम भी आ जाते हैं कोंडेश्वर जी को. हाँ, आधा किलोमीटर बहुत हो गया. अच्छा ठीक है, हम लोग आते हैं. अच्छा, तो अभी इसकी हालत तो देख ली है हम लोगों ने, बिल्कुल सूख गई है. जबकि अगर ये फॉरेस्ट के अंदर है, यहाँ पे कितना फॉरेस्ट का है? इस तरफ कौन सा है? इस तरफ क्या सर्वे नंबर आहे आणि तुमच्या फॉरेस्ट एरिया कुठून आहे? आमच्या ना तिकडून आहेत, समोरून. अजून पुढे ती जी पुढच्या डोंगर दिसते तिथून या साईडला आहे. हे प्रायव्हेट आहे. म्हणजे कोंडेश्वर मंदिरवर गेलो तर दिसेल का? अच्छा, तर ह्याबद्दल आता पूर्ण माहिती घेऊन मला द्यायचं आहे, ठीक आहे. आणि ह्या एरियामध्ये आपल्याला काय करता येईल ह्याला वाहती ठेवायला, तर ह्याबद्दल आपल्याला बघणं, विचार करणं गरजेचं. आणि जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, आता जास्त गरज आहे आपल्याला ह्या गावात बायोडायव्हर्सिटी कमिटी बनवणे. हा, लोकांना कम्युनिटीला ह्याला जोडणे. गजानन काय गाडी शिकायला आला की कशासाठी आला आहे? तो पण इथे राहिला तर तू पण ऐकणार ना. हे तुमच्यासाठीच आहे, फॉरेस्टवाल्यांसाठीच एक ओरिएंटेशन. आणि आपण काय करू शकतो, कसं करायला हवं. आपण टाइमपाससाठी तर आलो नाही, म्हणूनच तू पळून जायला बघत होता तिथून. हा हा, ठीक आहे ना. कुठून जा, जरा जा मग आण. तर गाडी चालू होत नाही, तिला घेऊन जा, मग घेऊन ये. कारण कोंडेश्वर इथे वरतीच आहे, वरती कोणी पण भेटणार आपल्याला. तर आता आपल्याला मेनली इथे जर आपल्याला सर्व मार्किंग आहे, तर इथे जो दादा आहे त्यांना तुम्ही हे करा. काय नाव बोललंय त्यांचं आरोचा? देवरे. आरो आहे.
अच्छा, मग ते देवरेंना सांगून आधी इकडचं पण काम चालू व्हायला पाहिजे. पावसाचा आधी हे सगळं चालू होऊन जायला पाहिजे कामं. आणि आता व्यवस्थित टाइम आहे. मार्च महिन्यामध्ये चालू केला, 2 महिन्यात आपण तयार करून ठेवू शकतो. हा ना, अंदाजपत्रक करून मंजूर करूनच करावं. हा, जे काही आहे ते Formality करूनच करावं लागेल. ते सगळं आहे. फॉर्मॅलिटीला कोणी मना करणार नाहीये ना. आपल्याला तसं प्रकारे विचार करून हे सगळं करणं गरजेचं आहे आता. कारण एवढी चांगली जागा आहे, मला तर माहीतच नव्हतं. आता त्या जो इकडचे मच्छीमार संस्थाचे जे हेड आहेत त्यांनी इथे आपल्याला सांगितलं, मॅडम बघून घ्या. आणि मला मेन आहे की आता जेवढे आपले वॉटर बॉडीज आहेत त्यात मच्छीमारवाल्यांसाठी जर आपण त्यांना मदत करून दिलं. ह्या पोरा तर इकडचेच आहे ना, हे जे गेले ते तर इकडचे पोरं दिसतात. त्यांना थांबवायला पाहिजे होतं. तर आता त्यांच्यासाठी जर आपण काही प्रयोजन करून दिलं तर ते आपल्याला मदत करतील ना, आपल्या फॉरेस्ट एरियाचा चांगला हे करायला. तर ते जरा तुम्ही विचार करा आणि तसं प्रकारे जर काम केलं. म्हणजे मेन होता आपल्याला हा जागा बघून घेणे. कितना फिशरी के लिए अच्छा रहेगा, ताकि जो लोकल कम्युनिटी है उसको फायदा होना चाहिए और वो लोकल कम्युनिटी फिर फॉरेस्ट को बड़ा करने में मजा करे. डीप मध्ये करायला थोडा प्रॉब्लेम येतो. ऑलरेडी आहे इथे मच्छीमार संस्था ऑलरेडी आहे. चांगला आहे, ऍडव्होकेट आहे तो माणूस ऍडव्होकेट आहे. आज हायकोर्टला नाशिकला आहे. ते येणार होते पण आता ते कसारापर्यंत पोहोचले आहेत. ते प्रयत्न करतायत अंबरनाथमध्ये भेटायचं. तो अभी जो फिशरी डिपार्टमेंट को मेरे को ज्यादा एक्टिवेट करना है और आपके फॉरेस्ट डिपार्टमेंट को. इसीलिए ये जो अभी दिख रहा है, अगर यहाँ से डिमार्केशन सब है आपके फॉरेस्ट का, तो ये डिमार्केशन है तो सबसे पहले सीसीटी करना चालू कर देना है. नीचे फिर हमको अगर कहीं अभी यहाँ पे तो जैसे मैं मलंगगढ़ में आपको बोल रही थी कि आप लोग वहाँ पे वो गेबियन स्टोरेज टैंक करो, यहाँ तो जरूरत ही नहीं, डायरेक्टली यहीं पे पानी आएगा सब. हाँ, ये पूरा बहती बन जाएगा. फिर आप लोग अगर इस तरीके का काम ले लोगे तो आपका ये जंगल भी हरा भरा हो जाएगा. मर गए पूरी तरीके से. ऐसे भी नहीं कि ये दगड़ के हैं, ज्यादा दगड़ रहेगा बीच बीच में, लेकिन फिर भी मिट्टी बहुत है. आपलं शुष्क पानझडी वन आहेत ना, त्याच्यामुळे हे पानगळती होतेच थोड्या. नाही पण तुम्ही, मी जे म्हटलं की नाही, पण तुम्ही आता बांबू प्लांटेशन करायला चालू करा भरपूर. जिथे जिथे शक्य बांबू प्लांटेशन चालू करून टाका. सांगून देतो. हा, म्हणजे आपल्या रिजन मध्ये पण करा, इथे पण करा असं म्हणते. सगळीकडे सेमच परिस्थिती आहे. शेवटी हम लोगों को जो भी नदी जो सूख जा रहे हैं, जो मर जा रहे हैं, उसको जीवंत करने का है. हाँ, और जब तक फॉरेस्ट वाले ये नहीं समझेंगे, क्योंकि फॉरेस्ट विभाग से ही ज्यादा करके ये सब नदियां बह रही है और सब कुछ है. यही वजह है कि आप लोगों को मेंबर सेक्रेटरी भी बनाया गया है इसके ऊपर, कि आप लोग फॉरेस्ट रीजन में ये सब काम को ठीक से कर लें, देख लें. ये तो मुझे बहुत ही सही लगा कि इधर अगर आप लोग कर सको, ये सबसे अच्छी जगह है. तो आप वो आरओ का नंबर भी शेयर करो, आरओ को बताओ भी. और थोड़ा हम ऊपर कोंडेश्वर मंदिर के ऊपर जाके देखते हैं. ऊपर से हम लोगों को थोड़ा सा सही ऊपर से और उसका देखने मिल जाएगा. और ये जो पूरा बड़ा सा आप देख रहे हो पानी का साठा आराम से हो सकता है अगर इसमें हम सारे जंगल और इसमें जंगलों को ठीक कर दें. तो पेड़ हमको पानी देती है ये पता नहीं है. हम लोग सोचते हैं हम पेड़ को पानी देते हैं, लेकिन पेड़ भी लीन पीरियड में पानी देती रहती है. फिर ये साल भर पानी रह सकता है, नहीं तो ये इस तरह से ड्राई हो जाता है. तो चलिए अभी ऊपर की तरफ से भी थोड़ा सा देख.